नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना एक सवय असते. रात्रीचे उरलेले अन्न आपण फ्रीजमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी ते ओव्हनमध्ये किंवा गॅसवर गरम करून मजेत खातो. वेळ आणि पैसे वाचवण्यासाठी आपण सगळेच हे करतो, बरोबर ना? पण थांबा, तुम्हाला माहिती आहे का की काही पदार्थ असे असतात जे पुन्हा गरम केल्यावर शरीरासाठी विषासमान बनतात. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. काही पदार्थांमधील रसायने आणि प्रोटीन्स पुन्हा गरम केल्यामुळे बदलतात, ज्यामुळे फूड पॉयझनिंग, पोटाचे विकार आणि अगदी कॅन्सरसारखे गंभीर आजारही होऊ शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 8 पदार्थांबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत, जे तुम्ही चुकूनही पुन्हा गरम करून खाऊ नयेत. चला तर मग सुरू करूया. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून आरोग्याशी संबंधित असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आपल्या यादीतील पहिला पदार्थ आहे पालक. पालकाची भाजी आरोग्यासाठी खूप चांगली असते, कारण त्यात भरपूर लोह आणि नायट्रेट्स असतात. पण जेव्हा तुम्ही पालकाची भाजी पुन्हा गरम करता तेव्हा या नायट्रेट्सचे रूपांतर नायट्राइट्स आणि नायट्रोसॅमाइन्स नावाच्या घातक घटकामध्ये होते. हे घटक शरीरात कर्करोग म्हणजेच कॅन्सर निर्माण करू शकतात. त्यामुळे पालक नेहमी ताजाच शिजवून खा. उरला तर तो थंडच खा, पण पुन्हा गरम करू नका. दुसरा पदार्थ जो आपल्या रोजच्या जेवणाचा भाग आहे तो म्हणजे भात. आता तुम्हाला वाटेल, भात गरम करून खाण्यात काय नुकसान आहे? पण फूड स्टँडर्ड्स एजन्सीनुसार न शिजलेल्या तांदळात बॅसिलस सेरियस नावाच्या बॅक्टेरियाची बीजाणू असतात. भात शिजवल्यावरही ते जिवंत राहू शकतात. जर तुम्ही शिजवलेला भात तसाच रूम टेम्परेचरवर जास्त वेळ ठेवला आणि तो नंतर गरम करून खाल्ला तर हे बॅक्टेरिया वेगाने वाढतात आणि त्यामुळे अतिसार म्हणजेच डायरिया किंवा उलट्या होऊन गंभीर फूड पॉयझनिंग होऊ शकतं. तिसऱ्या क्रमांकावर आहेत अंडी. अंड्यांमध्ये प्रोटीन्सचा खजिना असतो, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण उकडलेली अंडी किंवा अंड्याची भुर्जी पुन्हा गरम करणे पोटासाठी खूप हानिकारक ठरू शकतं. अंडी पुन्हा उच्च तापमानावर गरम केल्याने त्यातील प्रोटीनचे स्वरूप पूर्णपणे बिघडते. हे बदललेले प्रोटीन खाल्ल्यानंतर पचनाच्या गंभीर समस्या निर्माण होतात आणि पोटात गॅस, जळजळ किंवा वेदना सुरू होऊ शकतात. अंड्याप्रमाणेच चौथ्या क्रमांकावर आहे चिकन. चिकनमध्येही प्रोटीनचे प्रमाण खूप जास्त असते. जेव्हा तुम्ही आदल्या दिवशीचे चिकन दुसऱ्या दिवशी गरम करता तेव्हा त्यातील प्रोटीनचे विघटन वेगळ्या पद्धतीने होते. थंड झालेले चिकन हे पुन्हा गरम केल्यानंतर ते पचायला खूप जड होते. जर तुम्हाला चिकन दुसऱ्या दिवशी खायचेच असेल तर ते सॅलडमध्ये किंवा सँडविचमध्ये थंड खाणे जास्त सुरक्षित मानले जाते. पाचवा पदार्थ आहे आपल्या सर्वांचा आवडता बटाटा. बटाटे शिजवल्यानंतर जर ते रूम टेम्परेचरवर तसेच थंड होण्यासाठी बाहेर ठेवले तर त्यात बोटुलिझम नावाचा आजार पसरवणारे बॅक्टेरिया तयार होऊ लागतात. त्यानंतर हे बटाटे पुन्हा गरम केल्याने हे बॅक्टेरिया मरत नाहीत, तर ते शरीरात जाऊन विषबाधा करू शकतात. त्यामुळे बटाटे शिजवल्यानंतर लगेच खावेत किंवा उरले तर ते त्वरित फ्रीजमध्ये ठेवावेत. 6व्या क्रमांकावर आहेत मशरूम्स. मशरूम हे नेहमी शिजवल्या ताजेच खावेत असा नियम आहे. मशरूम हे अतिशय नाजूक प्रोटीनचे बनलेले असतात. शिजवलेले मशरूम हे पुन्हा गरम केल्यास त्यातील प्रोटीन्स आणि पोषक घटक नष्ट तर होतातच, पण त्यांचे रूपांतर अपायकारक अशा टॉक्सिन्समध्ये होते. यामुळे हृदय आणि पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो. 7वा पदार्थ आहे जो आपल्या सर्वांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे, तो म्हणजे चहा. आपल्याकडे एकदा केलेला चहा थंड झाला की तो पुन्हा गॅसवर ठेवून उकळण्याची किंवा मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्याची अनेकांना सवय असते. पण मैत्रिणींनो, चहा पुन्हा गरम करणे हे आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. चहा पुन्हा उकळल्याने त्यातील आवश्यक घटक आणि नैसर्गिक सुगंध नष्ट होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चहा पुन्हा गरम केल्यानंतर त्यात टॅनिन नावाचा घटक खूप वाढतो. यामुळे चहात कडू तर लागतोच, शिवाय तो प्यायल्याने भयंकर ॲसिडिटी, छातीत जळजळ आणि पचनाचे गंभीर त्रास होऊ शकतात. त्यामुळे चहा नेहमी जेवढा हवा तेवढाच बनवा आणि ताजा करूनच प्या. आता शेवटचा आणि 8वा सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे एकदा तळण्यासाठी वापरलेले तेल. भजी, पुऱ्या किंवा पापड तळल्यानंतर उरलेले तेल आपण अनेकदा दुसऱ्या भाजीसाठी किंवा पुन्हा तळण्यासाठी वापरतो. पण मैत्रिणींनो, तेल पुन्हा उकळल्याने त्यात फ्री रॅडिकल्स आणि ट्रान्स फॅट्स तयार होतात. हे घटक हृदयाचे आजार, कोलेस्ट्रॉल वाढवणे आणि अगदी कॅन्सरलाही आमंत्रण देतात. त्यामुळे शक्यतो तळण्यासाठी जेवढे तेल हवे तेवढेच घ्या. तर मैत्रिणींनो, हे होते 8 पदार्थ जे तुम्ही पुन्हा गरम करून कधीही खाऊ नयेत. अन्न वाया जाऊ नये म्हणून आपण ते वाचवतो, पण तेच अन्न जर शरीराला आजारी पडणार असेल
तर सुरुवातीलाच आवश्यक तेवढेच अन्न शिजवणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे. तुम्हाला यापैकी कोणत्या पदार्थाची माहिती पहिल्यांदा समजली किंवा तुमच्या घरात कोणता पदार्थ हमखास पुन्हा गरम केला जातो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या कुटुंबासोबत, मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून तेही ही चूक करणार नाहीत. अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण आरोग्यविषयक माहितीसाठी आवनीज टिप्सला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.